मंगळसूत्राची कथा सांगतो, ऐकून घ्या ओ बुवा तुम्ही. मैत्रिणीनो या गोसायानो, या हो या तुम्ही या गे या. काळ्या मान्याला हलके धनकदारी. आज जवळजवळ हे आर्या कोयऱ्याचे सुपुत्र म्हणजे देवगड तालुक्यात कोयरे गावचे विजय पालव आहेत आणि जवळजवळ मला वाटतं 45 ते 50 वर्ष तरी भुवाना यांनी मृत्युंगाई साथ केली. आज तुमचं किती आहे? 66 76. माझा किती असा तो? म्हणजे अजून कोण पण देत आपला म्हणजे सुपारी म्हणतोय मी. ध्यान तुम्ही तुमच्या मनात म्हणजे बघा अजून कशी राखली आम्ही. हे 76 त्याच्यापेक्षा मोठे सिनियर, यांच्यापेक्षा सुद्धा मोठे सिनियर हे मगाशी येऊन गेले. ते म्हणजे श्रीधर मुनगेकर बुवा, हे फर्स्ट म्हणजे आमच्या ह्या सर्कल मध्ये. त्याच्यापेक्षा एकदम ग्रेट माणसांचं नारायण वाळवे, ते जो 80 85 86 मध्ये म्हणजे अजून सुद्धा ते गात आहेत. हे नामस्मरण आहे की त्या नामस्मरणाचे काही होऊ शकता. मंगळसूत्रातील काळे मणी आपल्या स्त्रीच्या गळ्यात म्हणजे देवीच्या, पार्वती म्हणा, लक्ष्मी म्हणा, सावित्री म्हणा यांच्या गळ्यात किंवा आपल्या सौभाग्यवतीच्या गळ्यात काळे मणी असतात. आणि ते काळे मणी किती मोलाचे असतात त्याची ही थोडक्यात कथा आहे. देवादिदेव महादेव हृदयकार तू त्याच्यात जाता नाही, आता उलटे कोणतरी आपल्या उद्या खाते खात टाकतील. देवादिदेव महादेव आदिमाया पार्वती त्यांच्या विवाहाच्या वेळी नारद मुनी तेथे आले आणि माता पार्वतीला काय म्हणतात बघा. माझी बायको, माझी बायको, असे म्हणून नारद मुनी आदिमाया पार्वतीला म्हणतात कसे, तुझं आणि महादेवाचं लग्न झालं तेव्हा मी पाहिलेला सोहळा या त्रिभुवनामध्ये सुद्धा असं कोणाचं लग्न झालेलं नाही आणि या पुढेही होणार नाही. आताची आपल्याला लग्न माहिती, लव ऍट फर्स्ट साइट. आता लग्न कोणाची होतात, मुलीच मिळत नाही. ही मोठी पंचायत आहे बघा. याच्यात सुद्धा बरेच पोरगे काय करणार, परिस्थिती फार बिकट आलेली आहे हो. प्रत्येकाच्या आई वडिलांना विचार करावं
म्हणजे जो घेणारा असतो इकडून तिकडून रावण मारणारा असतो त्याला कधी पटकन का कधी घेऊन जाते लग्न करून मोकळं होता. पण जे मार्गात असतात शोधात असतात त्यांना मिळत नाही असली तरी त्याचा विश्वास नाही ही लग्नात परत उभी राहत की नाही ती असू द्या. तेव्हा हिने काय केलं आणि माता पार्वती म्हणते कशी बघा. सांगा महामुनी भिऊ नका तुम्ही मनी शंका असेल किंवा गुपित काही माहिती असेल तर मला बिनधास्त सांगा. बिनधास्त सांगा अजिबात काय काळजी करू नको आम्ही तुम्हाला अभय देतो. नारद पार्वतीला म्हणतो कसा बघा. शालू बर झारी शालू घाला अंगावरी पार्वती माते तुझ्या गळ्यात नवरत्नांचा हार माझ्या गळ्यात मंगळसूत्र आणि त्यात काळा मणी का आणि ते मंगळसूत्र तुमच्या गळ्यात का महादेवाच्या का नाही. एवढ्यावरच थांबला नाही नारद आणि पुढे काय म्हणतो बघा. मंगळसूत्र गळ्यात उलट ह्यातच आहे लपड मंगळसूत्र गळ्यात उलट ह्यातच आहे लपड तुझ्या नशिबी पार्वतीचा राग अनावर झाला आणि ती म्हणते कशी काय म्हणते ऐका नारद मुनी काय समजता तुम्ही ऐका नारद मुनी काय समजता
बघा तुम्ही, आताची कोण भोळी नाही. आता पूर्वी आमच्या गावाकडे ना मुंबईचे पोरग्यो मुली गावच्या मुलींना भोळी समजायची, साधी. आता साधी नाही, ती हव्यात म्हणजे काय काय नाव, फरारा सरारा, त्या ड्रेसची नावा सांगतात. या मागा फरारा पाठवून दी, सरारा पाठवून दी, पप्पांक सांगता वाढदिवसा का. आता ते साधे नाही राहिले. असाच एकदा झाला, एखादा लगीन झाला, लगीन झाला आणि म्हणता हो ही तुमची एवढीशी लहानशी खोली आणि ह्याच्यात आता लग्न झालेलं आणि आता पुढचा काय, झोपायचा खय, काय करायचा. तर मला मरवून देत, ह्या लहान आता लहान होता, आपण महाबळेश्वरात झाला हनीमून करू का. हनीमूनात गेली खय महाबळेश्वरा का. 2-3 दिवस ती थंडी भरपूर तिकडे महाबळेश्वरला. थंडीत नुसती कुडकुडत काय करत इकडे तिकडे जा, त्या हॉटेलमध्ये जावा, इकडे जा, बुकिंग करून इकडे तिकडे काय सगळा खाना पिना सगळा काय तर झाला त्यांचा. आणि 5व्या दिवशी त्यांना सगळे कपडे गुटाळले. म्हणलं आता आपण घरात जाऊया. म्हणलं घरा का, हो. तो म्हणजे कसा, आता तो हनीमून काय म्हणतात तो तो काही तो केलाच नाही. तो चायला म्हणजे आता एवढे दिवस आम्ही हे घावला तर सगळा काय झोपणं उठणं खेळणं बागडा खाना पिना सगळा झाला, हे काय हनीमून म्हणतात. तो म्हणलं होय, त्या शिरा पडल्या तुमच्या हनुमर असल्या म्हणता. मी आमच्या मळ्यात किती वेळा म्हणता केले. आता मी महादेव शंभूलाच विचारणार असं पार्वतीचं म्हणणं ऐकून नारद समजला. म्हणतो आता हे ऐकून पळ काढलेला बरा. आधी माया शक्ती जर भडकली तर आपली धडगत नाही, म्हणून नारदाने तिथून पळ काढला. आणि काय म्हणते, शिवन शक्तीचे चालू झाले ओ भांडण, नारद करला उंदेला पडून. महामाया आता भडकलेली आहे, तेव्हा आता तिला जास्त बोलून आणखी भडकवायचं नाही. कारण तिला आता कसं काय म्हणायचं ते त्यांना कळत नव्हतं. पार्वती म्हणते मी तुमच्या आता प्रश्नांची उत्तर देतो, तू थांब. आणि तिला म्हणतात कसे बघा, कैलासीची राणी ही गाली, कैलासीची राणी ही गाली, सांग तुला भडकवलं ग
कसं अगं काळे मनी कळी काळापासून भयमुक्त करणारे आणि हे जे डोरलं बांधलंय ते 5व्या दिवशी सरळ करणार आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्याच गळ्यात का तुमच्या का नाही तर हे माझं अर्ध आयुष्य काळ्या मनाच्या रूपाने तुझ्या गळ्यात बांधलेल्या तेव्हा आता तरी राग सोड. तेव्हा पार्वती काय म्हणते बघा, खरं आणि खोट त्या 4 बोट अरे विश्वास ठेवायचा कोठ कुठ पार्वती म्हणते खरं आणि खोट याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. तुम्ही लावून बघा गालाक आपले हात 4 बोटाचं अंतर आहे. डोळे आणि कान त्यात माहेरचा रुसवा वडिलांच्या आज्ञेविरुद्ध लग्न केलं. आता तुम्ही तुमच्या शिवाय मी कोणावर भरोसा ठेवणार. तरी पण माझा जीव नुसता खासावीस होतोय पण हे काळे मणी का मोलाचे. तेव्हा शंकर म्हणतात सजनार काय सांगू कशी जादू केली उत्तर देईन मी तुला पुढल्या अवतारात असे म्हणून शंकर म्हणतात याचं उत्तर मी तुला देतो कारण मी होणार जमदाग्नी. रेणू राजाची कन्या रेणुका म्हणून येशील आणि मी जमदाग्नी तेव्हा मी तुझ्या काळ्या मनाचं उत्तर देईन. तेव्हा ठरल्याप्रमाणे रेणुका व जमदाग्नी यांचा विवाह झाला. ते रेणुका रूपी पार्वतीला आपल्या मागील जन्माच्या प्रश्नांची आठवण झाली आणि ती ऋषी स्नानासाठी म्हणजे आंघोळीला गेले असता मुद्दाम होऊन शृंगार करून नटून थटून फुसफुस बिसफिस इकडे फुस तिकडे फुस काय मारतात का काय का म्हणतो बरीच नावात ना काय पॉक पॉक सगळं वासचे वास सगळं निर्मळ वास. त्याच्यामध्ये एखाद्या 2 डोंगराच्या मध्ये कुणी कुकारो घातला ना तरी पण तो मायनस होऊन जातो त्या वासाचा. आणि मग ऋषी स्नानासाठी गेले असता ती नटून तटून आली आणि पाहून ऋषीला काय म्हणते बघा, रेणुका सोड तुझा शृंगार रेणुका सोड तुझा म्हणतात कसे ऋषी मुनींना धन संपदा शृंगार काय कामाचं आहे. ऋषी म्हणतात आम्हाला हे तुझे नखरे बिकरे काय करून आली हे आमच्या उपयोगाचा नाही. आम्हाला इथे दिन दुबळ्यांना या आश्रमात आधार देणं एवढंच आमचं काम आहे. तेव्हा रेणुकेने हे ऐकल्यावर सर्व अलंकार काढून टाकले व रागाने ते मंगळसूत्र सुद्धा तोडलं. तेव्हा जमदाग्नी रूपी शंकराची आठवण झाली
की हीच वेळ आहे काळ्या मण्याची किंमत दाखवण्याची. तो एक काळा मणी रेणुकेच्या हाती देऊन म्हणतात कसे बघा, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग, 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 एक मणी घेऊन गोकुळ म्हणतात की धनवान राजाच्या घरी जा आणि तू ह्या काळ्या मण्याच्या वजनाएवढं सोनं रुपये घेऊन ये. असं ऋषींचं बोलणं ऐकून रेणुका मनातल्या मनात हसली आणि पती आज्ञा शिरसावंद्य मानून राज दरबारी अगदी नटून थटून आली आणि काय म्हणते बघा, अनंत सुतार यांनी 50 रुपये दिले, धन्यवाद. सुप्रिया घाडी आणि निकिता घाडी यांनी 200 रुपये दिले, त्याबद्दल त्यांचा आभार. मगाशी बुवानी जे आलेले पैसे ते अगरबत्तीसाठी ठेवले, हे सगळं देवाकच जाणार. आदिमाता म्हणजे देवाच आहे ती, ही लक्ष्मी आहे बुवा, एका लक्ष्मी म्हणतो. ही लक्ष्मी जेवढी चांगली वाटतात तेवढी भारी पण हा केव्हा केव्हा चमडी बी उधेड देत आहे. आणि झालं बाबा, काळ्या मान्याचे वजन करून तुम्ही, काळ्या मान्याचे वजन करून सोनानी रुपये पाहिजे तोरून, काळ्या मोजून घ्या, मापून घ्या. रेणुकेचे बोलणं ऐकून राजा म्हणतो कसा, आमचं भाग्य थोर, प्रत्यक्ष आदिमाता दरबारी आली आणि गुरुसेवेची संधी आम्हाला चालून आली. परंतु गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे धनवान राजा जमदाग्नी ऋषींच्या पादुकांचं पूजन करत होता. ते पाहून रेणुका म्हणते, काय व्हॉट इज धिस, हे काय चाललंय. तेव्हा राजा म्हणतो कसा बघा, धन्य धन्य त्या पादुका मनात म्हणते कशी, माझ्या नवऱ्याची किंमत मला कळली नाही आणि हे तर त्यांच्या पादुका पुजतायत. तेव्हा म्हण आहे ती करी देवाला द्यायला आणि नशीब नाही घ्यायला. तशी माझी गत झाली. तिने म्हटल्याप्रमाणे राजाने काळ्या मण्याचं वजन करायला सुरुवात केली आणि पण काय चमत्कार झाला बघा. लगीन सोहळा होऊन पिवळा, आवाज येतोय ना तुम्हाला? लगीन सोहळा होऊन पिवळा, गावामध्ये गाजतो माझ्या लग्नाचा दरबारी
तराजू आणला, काळा मणी सोनं रूप सगळं त्या तराजूत टाकली आणि सत्व परीक्षा बघितली. गळ्यातलं मंगळसूत्र ते सुद्धा टाकायला सांगितलं आणि काळ्या मण्याचं वजन करून सोनं रूप तोलून त्याचं मोजमाप करून घेतलं. आणि पुढे काय झालं बघा, दरबारी असा तराजू आणला, एका बाजूला काळा मणी दुसऱ्या बाजूला सोनं रूप, काळ्या मनाचा तराजू हले ना. तेव्हा राजा राणीला म्हणतो कसा, आपली सत्व परीक्षा आहे आणि ती माझ्यामुळे जाऊ नये, तेव्हा तुझं मंगळसूत्र सुद्धा तराजूत टाक. मंगळसूत्र टाक म्हटल्यावर राणी म्हणते कशी, दिससी मजला नवची राणी म्हणते कशी, मी मंगळसूत्राला देव मानते आणि ते सुद्धा तुम्ही मागता. परंतु तिने विचार केला व म्हणाली, आपल्या पतीची सत्व परीक्षा आहे, ती माझ्यामुळे जाऊ नये. म्हणून तिने मंगळसूत्र काढून त्या साष्टांग नमस्कार केला आणि तिने मनापासून मनोभावे शंकराची आराधना केली. आणि काय म्हणते बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राणीने शंकराची आराधना केली. शंकराने तिसरा नेत्र उघडून राणीच्या मंगळसूत्रात शक्ती सोडली आणि तेवढ्यात चमत्कार झाला. राणीने ते मंगळसूत्र तराजूत ठेवताच त्या काळ्या मण्याचे पारडे वर झाले. तेव्हा रेणुका समजली त्या काळ्या मण्याची किंमत काय आहे ती. आपल्या नवऱ्याची सुद्धा तिला किंमत कळली आणि तिने आपल्या चुकीचा पश्चाताप तिला झाला आणि ते आपल्या पतीला शरण गेली आणि इथं आपल्या मंगळसूत्रातील काळ्या मण्याचं भारूड संपलं. मंगळसूत्राची कथा सांगतो ऐकून घ्या ओ बुवा.